मुंबई चेंबूरमध्ये युनिव्हर्सल शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळून विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। स्कूल व्हॅनमध्ये 13 विद्यार्थी असल्याची माहिती मिळते आहे। जखमी विद्यार्थ्यांवर झेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। स्कूल व्हॅनवर झाड कोसळल्याप्रकरणी एसबीओने उच्चस्तरीय चौकशीची आता मागणी केली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। चेंबूरमध्ये दुपारच्या सुमारास शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं आणि त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। धनंजय दळवे आमचे प्रतिनिधी थेट जोडले जात आहेत। धनंजय, आपण पाहतोय कशा पद्धतीची ही मोठी घटना घडली आहे, काय अपडेट मिळत आहेत या क्षणाचे? मी सध्या घटनास्थळीच आहे चेंबूर परिसरामध्ये आणि माझ्या मागची थेट दृश्य इथे पोलिसांचा खरं तर सगळ्यात पहिला मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे घटनास्थळी मागे आपल्याला ती बस पाहायला मिळते, जी स्कूल बस आहे ती आपल्याला पाहायला मिळते, जिथे झाड कोसळलं होतं। आणि आता सध्याची परिस्थिती आपण जी पाहतोय, झाड हटवण्याचं काम सध्या या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण जर पाहिलं तर युनिव्हर्सल हायस्कूल मेक फोर्स कंपनीच्या शाळेच्या बसवर हे झाड कोसळलं होतं। आज आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच इथे आपल्याला मुंबईमध्ये पाऊस पडताना पाहायला मिळत होतं आणि अशातच आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी आपल्याला अशा घटना ज्या आहेत त्या पावसाळ्याच्या दरम्यान घडताना पाहायला मिळतं। मात्र ही दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे शाळेतल्या स्कूल बसवरच हे झाड कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर 2:58 जवळपास इथे माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल सुद्धा घटनास्थळी तातडीने पोहोचलं होतं। मुंबई पोलीस असतील, त्याचबरोबर जे इथली रुग्णालय व्यवस्था आहे स्थानिक, ती सगळी महानगरपालिकेची या घटनास्थळी पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। आणि बसमध्ये 12 विद्यार्थी होते आणि त्याचबरोबर वाहक सुद्धा आणि चालक सुद्धा या ठिकाणी होता आणि सुरक्षित यामध्ये अनेकांना बाहेर काढण्यात आल्याचं सुद्धा चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळालं। आणि या सगळ्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळालेली पाहायला मिळते। आपण जी बस पाहतोय खरं तर अक्षरशः तिची जी काही या अपघातानंतरची अवस्था आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तातडीने जवळच्या झेन रुग्णालयामध्ये या सगळ्यांना नेण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महापौर ज्या आहेत रितू तावडे त्या सुद्धा आल्यात, स्थानिक नगरसेवक जे आहेत ते सुद्धा इथे आलेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि ही सगळी परिस्थिती आपण या संपूर्ण परिसराची पाहतोय। आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इकडचे काही स्थानिक सगळे प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करावं। साधारणतः घटना किती वाजेच्या दरम्यान घडली आणि तातडीने या ठिकाणी अग्निशमन दल किंवा स्थानिक पोलीस आले होते का? दीपेश, घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला लगेच आमचे दीपेश चव्हाण यांना फोन आल्यानंतर ते इकडे उपस्थित झाल्यानंतर या ठिकाणी पोलीस आले, अग्निशमन दल आला। त्यावेळेला ज्या मशिनरीज ज्या होत्या त्याची जी आवश्यकता होती त्यावेळेला या दीपेशनी याच्या सहकार्याने त्या मशिनरीज बोलवून आणि मग नंतर थोडंसं तिथे मुलांना सुटका करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। याच्यामध्ये दुर्दैवाने खूप प्रयत्न या लोकांनी केले, आजूबाजूच्या रहिवाशांनी मदत केली, परंतु काय झालं की एक मुलगा त्यावेळेला त्याचा मृत्यू आढळला। त्याच्यामुळे त्या प्रयत्नांना काही अर्थ राहिला नाही असं वाटतं। म्हणजे दीपेश, प्रत्यक्षदर्शी आहेस तू, काय नेमकं घडलं होतं त्यावेळेस? किती मुलं बसच्या आतमध्ये होती आणि काय परिस्थिती होती त्यावेळेस? एक 12 मुलं आतमध्ये होते, त्यातला एकाच बाकी सर्व बाहेर काढायला भेटले। म्हणजे झाड ज्या प्रेशरने पडलं होतं तर ते निघू शकत नव्हतं, म्हणून आम्हाला फराना वगैरे बोलवायला लागले, क्रेन बोलवले, 3 क्रेन बोलवले, त्यातले 2 क्रेननी लावून एक जेसीबीचा बॅलन्स देऊन तेव्हा ते जेव्हा अप झालं तेव्हा तो एक मुलगा बाहेर काढता आला। ज्यावेळेस तू इथे पोहोचला, सगळ्यात पहिलं पाऊल एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून तू काय कर्तव्य बजावलं? जेवढ्या लोकांना आपण वाचू शकतो तेवढं तर आपण करणारच। तिथे कुठचा पक्षपात तर आपण बघत नाही, माणुसकी आहे। आम्हाला पण इकडच्याच एकाने इन्फॉर्म केलं, कारण का आम्ही राहिला या रोडच्या एंडलाच मी राहिला आहे, तसं इन्फॉर्म केलं तसं आम्ही पटापट प्रत्येकाला फोन करून माझ्या जवळचे जेवढे होते तेवढे इथे आलेले होते। तत्क्षणी तू इथे पोहोचला, काय वाटतं कोण जबाबदार आहे या सगळ्या घटनेला? जबाबदार माझ्या मते मुंबईकरच आहे। कारण का तुम्ही जर बघत असाल, ह्याच रस्त्याची मी उदाहरण देते, रस्त्याच्या त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यापर्यंत तुम्हाला कुठे माती दिसणार नाही, सगळं कॉन्क्रिटायझेशन झालंय। चेंबूर हा सगळ्यात ग्रीन सबब म्हणून ओळखला जातो आणि चेंबूरमध्ये सगळ्या सबबपेक्षा जास्ती हिरवळ आहे, जास्ती झाडं आहेत। आज सगळीकडे जर कॉन्क्रिटायझेशन झालं आहे तर या झाडांचं तरी काय होणार? तुम्ही जर बघाल, हे म्हणजे आमचा जन्म झाल्यापासून आदलं ते आधीपासूनच ते झाड आहे आणि आता सगळं त्याची मुळं जर ती पॅक केली आहे कॉन्क्रीटने, मग शेवटी ते पडणारच आहे। लोड केवढा होता त्या झाडाला,
प्रशासनाने ट्रिमिंग, पावसाळी ट्रिमिंग तर करायलाच पाहिजे, पण कुठेतरी जेव्हा आपण अर्बन प्लॅनिंग करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला काळजी घ्यायलाच पाहिजे. आज हे चेंबूरमध्ये घडलंय, उद्या मुंबईत कुठेही घडू शकतं. वाटतं पावसाळ्या आधीची कामं ही झालेली आहेत, ज्या फांद्या काढायच्या आहेत किंवा मोडकळीस येणारे झाडं त्याच्यावर काही नोटीस किंवा असं काही झालं वाटतं? तुमचा कॅमेरामॅनला सांगा राईट लेफ्ट जरा कॅमेरा फिरवायला, म्हणजे त्यांना कळेल की कितपत काय ट्रिमिंग झाली आहे. बघा कुठे तुम्हाला कुठेही छाटलेलं काही दिसतंय का झाड? म्हणजे एकंदरीत खरं तर पावसाळा उशिरा सुरू झाला असं आपण म्हणू शकतो. दरवर्षीपेक्षा पावसाळा उशिरा आलाय, त्यामुळे ही घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी आहे. पण जर पाऊस वेळेत सुरू झाला असता तर ही कामं अजून झाली नाही, उशिरा सुरू होऊन. साहजिक आहे ना, 1 महिन्याचा अजून मुदत मिळाली आहे, तरी त्यांना अजून एक महिन्याची मुदत मिळाली, पण तरी ते काम पूर्ण करू शकले नाही. तुम्ही अजूनही बघा, वॉटर लॉगिंग होतेच आहे, झाडं बघ तुम्ही ते बघतातच आहेत, पाहिजे तसं काम झालेलंच नाहीये. मी पुन्हा एकदा माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की ते झाड पडले पण बाकीची झाडं जी आहेत ती दाखवावी. खरं तर इथे आपण बाकीच्या झाडांची परिस्थिती सध्या पाहिली तर त्यांच्या फांद्या सुद्धा आपल्याला या रस्त्याच्या मधोमध जाताना खरं तर पाहायला मिळतात. आणि ही सगळी दृश्य जी आहेत ती आपण याच घटनास्थळावरची खरं तर पाहतोय. आणि ज्या ठिकाणी हे सगळं झालेलं आहे आणि याच घटनास्थळाच्या जवळ असलेली जी इतर झाडं आहेत त्यांच्या फांद्या सुद्धा आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये लोंबकळताना पाहायला मिळतात. अनेक झाडं, आता हे बाजूला जर आपण पाहिलं तर इथे नारळाचं झाड आहे, जे ते सुद्धा इथे आपल्याला रस्त्याच्या बाजूला वाकलेलं खरं तर पाहायला मिळते. आणि ही परिस्थिती सध्या इथे असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता इथे टोविंग व्हॅन आलेली आहे जी या बसला इथून टो करेल आणि या अपघातग्रस्त स्कूल व्हॅनला या ठिकाणाहून बाजूला केलं जाईल आणि त्यानंतर हा रस्ता जो आहे तो खरं तर मोकळा केला जाईल. ही मुंबई वाहतूक पोलिसांची ही टोईंग व्हॅन आपण इथे पाहतोय, ही घटनास्थळी पोहोचलेली आहे. आणि आता ह्याच्या मार्फत जी काही अपघातग्रस्त स्कूल बस आहे तिला इथून हटवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर ही वाहतूक जी आहे ती खरं तर या ठिकाणी मोकळी केली जाईल, कारण की हा रस्ता संपूर्णरित्या बंद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे नक्कीच ही दृश्य आहेत या संपूर्ण घटनास्थळाची आणि सध्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे. खरं तर प्रश्न असा आहे की ही घटना दुर्दैवी घडली, इथे पालिकेला जबाबदार धरलं पाहिजे, पण हे मुंबई पोलीस जे आहेत ते इथे पत्रकारांना अडवतात हे दृश्य दाखवण्यापासून. ह्याचं कारण नेमकं कळलं नाहीये, कारण की जी घटना झाली ती फार दुर्दैवी आणि पोलीस एक वारंवार आपल्या पुढारीच्या कॅमेरामॅन मध्ये येतात आणि इतरही पत्रकार जे वार्तांकन करतात त्यांच्यामध्ये सुद्धा येण्याचं काम करतात. अशी काय गरज आहे जे हे लपवलं जातंय असा एक संशय इथे खरं तर हा येतोय. कारण की ज्या पद्धतीने गेल्या काही वेळापासून आपण पाहतोय इथे सगळीच अडवणूक जी आहे ती केली जाते, पत्रकारांना या घटनास्थळापासून लांब केलं जातं, हे चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळते. आणि हीच घटनास्थळावरूनची थेट दृश्य आपण दाखवतोय. आता मुंबई वाहतूक विभागाची ही टोईंग व्हॅन इथे आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या मार्फत आता ही जी काही इकडची ही अपघातग्रस्त जी स्कूल व्हॅन आहे किंवा ही जी शाळेची गाडी आहे ती या घटनास्थळून हटवण्याचं काम सध्या केलं जाईल. आणि हा रस्ता संपूर्ण 18 नंबरचा चेंबूर परिसरातला हा रस्ता आहे, हा रस्ता संपूर्ण मोकळा केला जाणार आहे. आणि ही दृश्य त्याच घटनास्थळावरची आहे. 2:45 जवळपास या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अग्निशमन दल आलं होतं, स्थानिक पोलीस प्रशासन आलं होतं आणि त्याच्यानंतर इथे हे रेस्क्यू ऑपरेशन किंवा जे विद्यार्थ्यांना आहे ते बाहेर काढण्यात आलं. ज्या पद्धतीने आपण स्थानिकांशी बातचीत केली त्या स्थानिकांच्या मध्ये इथे सगळ्यात आधी जवळ राहणारा जो दीपेश नावाचा तरुण होता तो या घटनास्थळी पोहोचला आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सगळ्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यात प्रथम या गाडीतून बाहेर काढण्यास सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस 5 विद्यार्थी जे आहेत आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आता जी दुर्घटनाग्रस्त बस आहे ती बस हटवण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू झालंय. मात्र हे वार्तांकन करताना पोलिसांकडनं अडथळे आणले जातात. ही गोष्ट नेमकी कोणत्या सत्यापासून दूर केली जाते हेही प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालंय. बसवर झाड कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये काही मुलं जखमी झालेली आहेत आणि त्यांना नजीकच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी राहुल शेवाळे आणि काते यांना सांगितले त्यांची
संबंधित डॉक्टरांशी देखील बोलून त्यांच्यावर योग्य ते तात्काळ उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. तर माझं लक्ष त्या संरक्षण भिंतीकडे एवढ्यासाठी गेलं कारण ती संरक्षण भिंत बिल्डिंग पासून ती त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बांधली असेल पण त्या झाडाला कुठेच जागा राहिली नाही. म्हणजे ते झाड नक्कीच कमकुवत झालं असेल आणि अशा पद्धतीने ते झाड ते आज जे कोसळले ते शेवटी एवढ्या मोठ्या पावसात आणि त्या वाऱ्यामध्ये ते कोसळले. त्या पद्धतीचे आता आदेश मी मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण अधिकाऱ्यांना भिडे मॅडमना पण बोलणार आहे की बिल्डिंग प्रपोजलमध्ये जर अशी तुम्ही प्लॅन सँक्शन करता त्याला लागून असलेल्या त्या साईडच्या आतमध्ये असलेली झाडं तुमचं बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही संरक्षण वॉल उभी करता त्याला लागून असलेली झाडं याचं सगळ्याचं सर्वेक्षण आता मी घ्यायला सुरुवात पावसाळ्यापूर्वी सर्व झाडं एक ऑडिट केलं जातं. पावसाळ्यात कुठे दुर्घटना होऊ नये याकरता जसं मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे तसं स्टॉप वॉटर ड्रेन सॉलिडेशन सगळ्या डिपार्टमेंट काळजी घेतं. तसंच गार्डन डिपार्टमेंटच्या तर्फे पण सगळ्या झाडांची पडताळणी केली जाते. जे कुठलं झाड कमकुवत आहे किंवा पडू शकतं या संदर्भात काळजी घेतली जाते. त्याच्या फांद्या तोडल्या जातात किंवा त्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जातं. परंतु ती बाब या ठिकाणी दिसून येत नाही आणि या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतात. मी आयुक्तांना विनंती करणार आहे की या संदर्भात जे कोण दोषी अधिकारी त्याच्यावर कारवाई करावी. आणि ये अच्छा तरह से सब लोग को बोलो ये जो बीएमसी है ना जुना जो झाड़ है वो सब जाने दो. कितने लोग का जान लेने वाला है ये बड़ा बड़ा उधर भी है. हाँ कितना बार एप्लीकेशन देना पड़ता है वो लोग को मालूम नहीं होता है. दरम्यान या दुर्घटनेनंतर पुढारी न्यूजनं काही गंभीर सवाल उपस्थित केले. बीएमसीचा पावसाळी दावा फोल ठरलाय का? धोकादायक झाडांची जबाबदारी कोणाची? झाडांची तपासणी वेळेत झाली होती का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? पावसात मुंबई अजूनही असुरक्षित का? यातून प्रशासन धडा घेणार का? अशा दुर्घटना कधी थांबणार?